डब्यासाठी मुलांनी माझ्याकडे पनीर पराठा मागितला होता, पण पनीर आदल्या दिवशी आणून ठेवायचं हे माझ्या लक्षातच आलं नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे जे दूध होतं ते दूधमध्ये 2 चमचे विनेगर घालून ते दूध पूर्णपणे मी नासून घेतलं आणि हे नासलेल्या दुधातलं सर्व पाणी काढून हा जो राहिलेला आहे तो पनीरचा चुरा करून घेतला. त्याच्यामध्ये मी घातलं बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, हळद, मीठ, लाल तिखट आणि पनीर मसाला आणि हे सारण करून मी बाजूला ठेवलं. तोपर्यंत इकडं मी 2 वाट्या कणिक घेऊन त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा ओवा हातावरती छान क्रश करून घेतला आणि हे पीठ छान मळून घेतलं. जे मध्यम आकाराचे गोळे करून घेतले आणि ह्या गोळ्यांचा मी मीडियम आकाराची चपाती करून घेतली. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे हे पनीरचं सारण घालून त्याला चारी बाजूने पॅक करून घेतलं आणि हा चौकोनी आकाराचा पराठा तयार करून घेतला. आता तव्यावरती तूप घालून हा पराठा मी दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घेतला. अशाच प्रकारचे बाकीचे मी गोल काही आणि चौकोनी पराठे तयार करून घेतले. एवढ्या सारणामध्ये मी 5 पराठे तयार केले आणि हे अशा प्रकारे मी जे बनवलेलं आहे ते इन्स्टंट पनीरची आयडिया तुम्हीही नक्की वापरू शकता आणि डब्यासाठी किंवा इतर वेळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता. अशा प्रकारच्या नवीन आयडियासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.